नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. प्रत्येक पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप आणि प्रत्यारोप करण्यात येत आहे. यात राज्यात सत्तेत असणारी महायुती आणि विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीत सुद्धा जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कदाचित आत्तापर्यंतचा सर्वात जास्त मतभेद पाहायला मिळत आहे. राज्यात कोणता पक्ष सत्तेत आहे आणि कोणत्या विरोधात हे न पाहता आपापल्या परीने स्थानिक राजकारणात सोयीचे राजकारण केलं जात आहे. कुठे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे गट, कुठे शिंद्यांविरुद्ध अजित पवार गट, तर काही ठिकाणी थेट एकनाथ शिंदे गट आणि शरद पवार गट आघाडी करून निवडणूक लढत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यात, तर काही ठिकाणी सर्वात जास्त संघर्ष पाहायला मिळत आहे. यात कदाचित सर्वात जास्त संघर्ष बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात मुंडे भाऊ बहीण विरुद्ध सगळे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी विरोधक मुंड्यांसोबत एकत्र येऊन निवडणुका लढत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांमधील स्थानिक घडामोडी आणि तेथील स्थानिक राजकीय परिस्थिती सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात आधी पाहू परळीमधील नगरपालिकेचे राजकीय समीकरण. परळीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत. ते राष्ट्रवादीचे पवार गटाचे आमदार आहेत. परळीत एकूण 33 जागा आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले होते. तेव्हापासून त्यांनी बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. आता परळी नगरपालिकेची निवडणूक सुद्धा एकत्र लढत आहेत. मागच्या 2016च्या नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंड्यांच्या गटाने 33 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या, तर उरलेल्या जागा पंकजा मुंड्यांच्या गटाला मिळाल्या होत्या. पण आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्याने दोघांनी जागा वाटून घेतल्याय, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गट असेल. शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंचे सहकारी दीपक देशमुख यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तसेच खासदार बजरंग सोनवणे परळीमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून आहेत. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत परळीमधून धनंजय मुंडेंची सत्ता घालवायचीच असा चंगच त्यांनी बांधलाय. पण तरीसुद्धा परळीमध्ये मुंडे भाऊ बहिणीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. आता पाहू माजलगाव नगरपालिकेचं समीकरण. माजलगाव विधानसभेचे आमदार अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी आहेत. प्रकाश सोळंकी आतापर्यंत तब्बल 5 वेळा आमदार झालेत. पण माजलगाव नगरपालिकेचा इतिहास म्हणजे ही नगरपालिका कधीच प्रकाश सोळंकेंना सत्ता देत नाही. पण यावेळेस कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच असं प्रकाश सोळंकी यांनी सांगितलं आहे. पण प्रकाश सोळंकी आणि धनंजय मुंडे यांच्यात मागच्या विधानसभेपासून कमलेचे वीरतुष्ट पाहण्यात आलं आहे. सोळंकी यांनी धनंजय मुंडेंवर आपल्या विरोधात काम करण्याचा आरोप केला आहे. तसेच सोळंकी यांनी पंकजा मुंड्यांना एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची विनंती सुद्धा केली होती. पण पंकजा मुंडेने आपापला वेगळा पॅनल उभा केला. तसेच शरद पवार गटाकडून मोहन जगताप यांनी सुद्धा त्यांचा पॅनल उभा केला आहे. याच मोहन जगताप यांचा प्रकाश सोळंकी यांनी मागच्या विधानसभेत अगदी कमी मतांनी पराभव केला होता. पण सध्या मोहन जगताप यांचा गट माजलगाव नगरपालिकेत सर्वात जास्त ताकदवर गट म्हणून मानला जात आहे. तसेच सोळंकी यांनी धनंजय मुंडेंवर मोहन जगताप यांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत, पण सोळंकी यांनी मात्र मुंडेंची सभा नाकारली आहे. सोळंकी हल्ली रोजच धनंजय मुंडेंवर आरोप करत आहेत. त्यामुळे मुंडे मोहन जगताप यांच्या गटाला मदत करत असल्याची चर्चा आहे. तसेच सोळंकी यांचा पंकजा मुंड्यांसोबतही बिनल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माजलगाव नगरपालिकेची निवडणूक सोळंक्यांना जड जात असल्याचं चित्र आहे. निवडणुकीसाठी सोळंकी अक्षरशः शहरात ठाण मांडून आहेत. पुढची नगरपालिका आहे गेवराई नगरपालिका. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे चुलते माजी मंत्री बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार यांचा पराभव केला आहे. गेवराई मतदारसंघावर पंडित आणि पवार या दोनच घराण्यांचे वर्चस्व राहिलेलं आहे. पंडित आणि पवार घराण्यांमध्ये गेवराईत मागच्या अनेक दशकांपासून हार्डवर आहे. मागच्या 10 वर्ष लक्ष्मण पवारांनी पंडित घराण्यातील सदस्याचा पराभव केला होता. तर मागच्या 20 वर्षांपासून गेवराई नगरपालिकेवर लक्ष्मण पवारांचीच सत्ता आहे. पण मराठा आरक्षणात लक्ष्मण पवारांनी मनोज जरांगांना पाठिंबा दिला होता. पुढे जाऊन त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधातली भूमिका घेतली. त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा तिकीट भाजपकडून कापण्यात आलं. पुढे अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला, पण त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यापासून लक्ष्मण पवार राजकीय जीवनापासून वेगळे झाले. पण त्यांचे छोटे बंधू बाळराजे पवार यांनी पंकजा मुंडेशी जुळवून घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
पण विजयसिंह पंडितांना सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचे चुलते गेवराईचे माजी आमदार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बदामराव पंडितांची गेवराईमध्ये मोठी ताकद आहे. तसेच त्यांचे पुतणे अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्याशी हाडवर आहे. त्यामुळे आता पंडित घराण्याला बदामराव पंडित आणि पवार घराण्यातील एकत्रित शक्तीचा सामना करावा लागत आहे. तसेच बाळराडी पवारांनी त्यांच्या पत्नीलाच नगराध्यक्ष पदासाठी उभे केल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडेंची भूमिका सुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे. पुढची नगरपालिका आहे आंबेजोगाई नगरपालिका. आंबेजोगाई नगरपालिका केज मतदारसंघात येते. केजच्या आमदार नमिता मुंदडा आहेत. त्या भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत. केज मतदारसंघात त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचं 1980 पासून चांगलंच वजन आहे. 1990ला त्यांच्या पत्नी विमल मुंदडांना गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा विधानसभेत पाठवलं. तेव्हापासून 2014चा अपवाद वगळता नंदकिशोर मुंदडा यांच्याच परिवारातील किंवा त्यांच्या समर्थक केजचा आमदार राहिलेला आहे. मुंदडा व हर गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी होते. तर आता पंकजा मुंडेचेही ते विश्वासू आहेत. पण नगरपालिकेत मात्र उलटी गोष्ट आहे. आंबेजोगाई नगरपालिकेत मागच्या 30 वर्षांपासून राजकिशोर मोदी यांची सत्ता आहे. राजकिशोर मोदी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडेंचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. तालुक्यात जरी मुंदडा यांचं वजन असलं तरी शहरात मात्र राजकिशोर मोदी यांचं वर्चस्व आहे. पण मोदी यांच्या सत्तेला घालवण्यासाठी यावेळेस खुद्द नंदकिशोर मुंदडाच नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहेत. मागच्या 45 वर्षांच्या राजकारणात आजपर्यंत नंदकिशोर मुंदडा कधीच निवडणुकीच्या राजकारणात उभे राहिलेले नाही. त्यामुळे मुंदडा आणि मोदी यांच्यात सरळ आणि थेट तड होत आहे. त्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडमधील इतर नगरपालिकांची जेवढी चर्चा होती तेवढी चर्चा आंबेजोगाई नगरपालिकेची होत नाही. पण सर्वात जास्त रंगतदार आणि प्रतिष्ठेची लढाई याच आंबेजोगाईमध्ये होत आहे. पुढची नगरपालिका आहे बीड नगरपालिका. बीडचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आहेत. शरद पवार गटाचे ते जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. बीड मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबातच वर्चस्व राहिलेलं आहे. सर्वात आधी केशर काकू क्षीरसागर, नंतर जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केलं. पण 2019ला जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांच्याच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. पुढे मागच्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी त्यांचेच बंधू योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला. दोन्ही वेळेस संदीप क्षीरसागर अत्यंत कमी फरकाने विजय मिळवला. बीड नगरपालिकेत मागच्या 30 वर्षांपासून भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष आहेत. याच भारतभूषण क्षीरसागरचा मुलगा योगेश क्षीरसागर आहेत. मागच्या विधानसभेपूर्वी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. पुढे अजित पवारांनी बीड नगरपालिकेची सर्व सूत्र गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिली. मागच्या 30 वर्षांपासून बीडमध्ये सत्ता असून सुद्धा पंडितांनी योगेश क्षीरसागर यांच्या समर्थकास उमेदवारी देण्यास नकार दिला. पुढे पंडित यांच्यासोबत खटके उडल्याने योगेश क्षीरसागर यांनी भाजपात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात प्रवेश केला. बीडमध्ये सध्या भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट आणि इतर स्थानिक आघाड्या अशी लढत आहे. बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतदारच कोणाची सत्ता येईल हे ठरवतात. अजित पवार गट, शरद पवार गट आणि इतर स्थानिक आघाड्यांनी मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. पण दुसरीकडे भाजप, पंकजा मुंडे आणि योगेश क्षीरसागर हे मात्र हिंदूंची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बीडची नगरपालिका सध्या राज्यात सर्वाधिक जास्त गाजत आहे. अगदी अजित पवारांनी बीडमध्ये येऊन योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. तसेच क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्यावर रोजच खालच्या पातळीवर टीका होत आहे. तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा नगरपालिका हातात घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अजित पवारांनी या निवडणुकीत लक्ष देऊन सुद्धा धनंजय मुंडे या निवडणुकीपासून लांब आहेत. तसेच त्यांचे विजयसिंह पंडित यांच्याशी बिनसल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी बीड नगरपालिकेत लक्ष दिलेलं नाहीये. अजित पवारांच्या बीडमधील सभेला सुद्धा ते गैरहजर होते. त्यामुळे ऐनवेळी मुंडे कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. विजयसिंह पंडितांनी पप्पू कागद्यानं उमेदवारी नाकारली होती. पप्पू कागद्यांचा बीडमधील मागासवर्गीय समाजावर आणि आंबेडकरी समाजावर चांगलीच पकड आहे. ते गोपीनाथ मुंडेंचे विश्वासू सहकारी होते. गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं होतं की बीडमध्ये फक्त 2च वाघ आहेत, एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे पप्पू कागदे. पण या पप्पू कागद्यांना पंडितांनी उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी संदीप क्षीरसागरांना पाठिंबा दिला आहे. तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर आणि भाजपला या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांना ही निवडणूक नक्कीच जड जाणार आहे. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सध्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर आष्टीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं वर्चस्व राहू शकतं.
आष्टीचे आमदार भाजपचे सूर्या ढस आहेत. तर काही दिवसांपूर्वी भाजपचे बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटात सध्या बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे हे 2 माजी आमदार सुरेश ढस यांच्या विरोधात आहेत. पण सुरेश ढस यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे. संपूर्ण बीडमध्ये साधारण सगळेच पक्ष त्यांचं नशीब आजमावत आहेत. पण बीडमध्ये खरी लढत भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट आणि काही स्थानिक आघाड्या यांच्यात आहे. आणि त्यातही मुंडे भाऊ बहीण विरुद्ध इतर अशा लढती होत आहेत. त्यामुळे येत्या 3 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा नक्की बीडमध्ये कोणाचं वर्चस्व आहे हे समजेलच. बीडमध्ये प्रत्येक मतदारसंघात कोणाचं वर्चस्व राहील हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.